गुड मॉर्निंग मित्रांनो, बाळांनो कसे आहात आपण? अँड्रॉकल्स अँड लायन हा लेसन्स अर्धा बघितला आहे, पार्ट फर्स्ट बघितला आहे. तुम्ही छान प्रकारे पॅसेज पण सोडवलेला आहात, शब्द लिहिलेले आहात. बाळांनो तुमचा अभ्यास खूप छान चालू आहे. असा अभ्यास पुढे पुढे आपल्याला चालू ठेवायचा आहे. आता आपल्याला उरलेला जो भाग आहे अँड्रॉकल्स अँड द लायनचा तो बघायचा आहे. अँड्रॉकल्स आणि लायन्समध्ये आपण बघितलं होतं अँड्रॉकल्स हा जो स्लेव आहे, एक गुलाम आहे आणि त्याचा जो मास्टर आहे हा क्रुअल आहे, अतिशय क्रूर आहे. आणि अशा क्रूरतेतून तो तिथं निसटून आलेला आहे आणि एका जंगलामध्ये आहे. आणि जंगलामध्ये त्याला एक लायन दिसलेला आहे, एक सिंह दिसलेला आहे, जो जखमी अवस्थेत होता, त्याच्या पायामध्ये काटा रुतला होता. आणि हा अँड्रॉकल्स म्हणजे भीतीनं पण तो काही नाही करणार या अर्थानं तो दुःखात आहे असं समजून तो त्याच्याजवळ गेलेला आहे आणि त्याच्या पायातून त्यानं काटा तो काढलेला आहे. यानंतर आपण पुढे बघणार आहोत. Androcles remained with the lion till it could walk again. Androcles remained, पेज नंबर 8. Androcles remained with the lion till it could walk again. जोपर्यंत त्या लायनला चालता येत नव्हतं तोपर्यंत अँड्रॉकल्स त्याच्यासोबतच राहिला. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. ते दोघंही जंगलामध्ये भटकायचे आणि शिकार करायचे आणि एकमेकाला शेअर करून खायचे. एव्हरी डे ही वूड क्लीन द ड्रेस द लायन्स ओन. अँड्रॉकल्स प्रत्येक दिवशी त्या लायनची काळजी घ्यायचा. लायनची जी ओंड होती, जी जखम होती, त्याला क्लीन करायचा, त्याचं ड्रेसिंग करायचा. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. काही दिवसानंतर लायन तो हालचाल करू शकला, म्हणजे त्याचा पाय बरा झाला, तो चालू शकत होता. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रॉकल्स वेरेवर ही वॉन्ट. Many times it followed Androcles wherever he went. Androcles जिथं जिथं जाईल तिकडे तिकडे तो लायन निघून जायचा. In the meanwhile, Androcles' master had complained to the authorities that his slaves Androcles had run away. मध्यंतरी काय झालं, अँड्रॉकलचा जो मास्टर होता, मालक होता, त्याचा एक गुलाम निसटून गेला, पळून गेलेला आहे हे बघितल्यानंतर त्याच्या मालकानं, त्याच्या ऑथॉरिटीनी, जे अधिकारी होते त्यांनी कंप्लेंट केली अँड्रॉकल्स पळून गेल्याची. सोल्जर्स वेर सेंट इन ऑल डिरेक्शन टू कॅप्चर अँड्रॉकल्स. त्या मालकानं, त्या मास्टरनं अँड्रॉकल्सला शोधण्यासाठी सगळे सैनिक पाठवले. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. ते सगळीकडे शोधू लागले पण तो कुठंच सापडला नाही. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रॉकल्स लिव्ह. शेवटी अँड्रॉकल्स जिथे राहत होता तिथे ते आले. It so happened that Androcles had gone out alone that day while the lion rested near the cave. काय झालं? It is so happened that असं घडलं, Androcles had gone out alone that day. Androcles एकटाच निघून गेला. While the lion rested near the caves. Cave म्हणजे गुहा. त्या गुहेजवळ लायन एकटाच होता आणि अँड्रॉकल्स मात्र बाहेर फिरायला गेला होता. Both of them fell into the hands of the soldiers. दोघांनाही, बोथ ऑफ देम, दोघांनाही म्हणजे त्या लायनलाही पकडण्यात आलं आणि अँड्रॉकल्सलाही पकडण्यात आलं जंगलामध्ये. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. त्या सैनिकांनी त्या दोघांना परत आणलं. दे पुट अँड्रॉकल्स इन द चेन्स इन प्रिजन. द लायन वॉज केज. दे पुट अँड्रॉकल्स इन द चेन्स इन प्रिजन. प्रिजन म्हणजे तुरुंगामध्ये दोघांनाही टाकण्यात आलं. सॉरी, दे पुट अँड्रॉकल्स इन द चेन्स इन प्रिजन. तुरुंगामध्ये, जेलमध्ये अँड्रॉकल्सला ठेवण्यात आलं. द लायन वॉज केज. आणि सिंहाला पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवण्यात आलं. इन दोज डेज पीपल हू वेर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेर फेड टू वाईल्ड बीस्ट ॲज अ पनिशमेंट. बाळांनो त्यावेळेला जो कोणी काहीतरी गुन्हा करेल, एकदम सिरियस क्राईम करेल, गुन्हा करेल, त्यावेळेला अशी शिक्षा होती की त्यांना सिंहाच्या तावडीमध्ये, तुम्ही कधी भरपूरशा पिक्चरमध्ये, मूवीजमध्ये बघितलं असणार, एखाद्याला काय केलं जातं, अशा जाळं असतं, एक भिंत असते किंवा एक ग्राउंड असतं, त्या ठिकाणी माणसाला ठेवलं जातं, तो कोणी जो क्रिमिनल्स आहे त्याला, आणि त्याला फाईट करण्यासाठी एखादा सिंह, एखादा टायगर ह्याच्या तावडीत दिलं जातं. इन दोज डेज पीपल वेर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेर फेड टू वाईल्ड बीस्ट ॲज अ पनिशमेंट. शिक्षा म्हणून सिंहाला, वाघाच्या समोर त्यावेळेला माणसांना दिलं जायचं. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. आणि त्यावेळेला एखाद्या मालकाकडे असणाऱ्या एका गुलामानं पळून जाणं हा त्यावेळेचा खूप मोठा गुन्हा होता.
Therefore Androcles too was to be thrown to the wild beasts. त्यामुळे अँड्रॉकल्सला सुद्धा त्या जंगली प्राण्याच्या समोर, त्या सिंहाच्या समोर त्याला ठेवण्यात येणार होतं. On the appointed day, the emperor arrived at the circus and took his place. आणि तो दिवस ठरला, अँड्रॉकल्सला शिक्षा होणार होती. आणि असा मोठा एक राऊंड होता, एक सर्कस होता. त्या सर्कसला आजूबाजूला माणसं होती आणि बरोबर सेंटरला तिथं एम्परर बसला होता, सम्राट बसला होता, तो मास्टर बसला होता आणि त्या गुलामाला त्या सिंहाच्या समोर टाकण्यात येणार होतं. द क्राऊड चीअर्स लाऊडली. सगळी जी क्राऊड्स होती, जी गर्दी होती, सगळे बगे लोक आले होते, सगळे गुलाम्स होते, त्यांच्या समोर त्याला शिक्षा देण्यात येत होती आणि सगळी लोक चीअर्स करत होती, प्रोत्साहन देत होती. द ट्रम्पटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रॉकल्स वॉज ब्रॉट इन टू द अरेना. द ट्रम्पटर्स, जे तुतारी वाजणारे, ढोल वाजवणारे जे होते ना, त्यांची वाद्य वाजू लागली आणि त्या अरेनामध्ये, अरेना म्हणजे असं एक ठिकाण तिथे दिला, ग्राउंड सराउंडेड बाय सीट्स ऑन ऑल साइड्स फॉर स्पोर्ट्स अँड अदर पब्लिक इव्हेंट. एखाद्या पब्लिक इव्हेंटसाठी, पब्लिक स्पर्धेसाठी जसं आपण खेळाचं मैदान बघतो तसं आजूबाजूला प्रेक्षक बसलेले असतात, मध्ये ते प्लेयर्स असतात, तसं एका अरेनामध्ये, अशा एका एरियामध्ये सम्राट बसला होता आणि मध्ये असे त्यांना घेऊन आणण्यात आलं, अँड्रॉकल्सला आणण्यात आलं. At the opposite end, a gate was raised and a ferocious lion was released into the arena. आणि दुसऱ्या बाजूने सिंहाला सोडण्यात आलं. It had been kept hungry to make it more ferocious. आणि त्या सिंहाला काय केलं गेलं होतं, तो क्रूर व्हावा, खूप क्रूर व्हावा, यासाठी त्याला भरपूर दिवस उपाशी ठेवण्यात आलं होतं. म्हणजे उपाशी सिंह आहे आणि समोर एक गुलाम आहे, बघा एक व्यक्ती आहे, त्याला तो काय करेल. It had been kept hungry to make it more ferocious. Androcles was filled with fear. Androclesला खूप भीती वाटली, आता समोर एक सिंह आहे आणि त्याला फाईट करायचं आहे. But he put up a brave front. पण तो धाडसानं पुढे गेला. The lion saw Androcles and rushed towards him. त्या लायन्सनं, सिंहानं अँड्रॉकल्सला बघितलं and rushed towards him. म्हणजे बघा, भुकेलेला सिंह आणि समोर अँड्रॉकल्स, त्या सिंहानं बघितलं एक व्यक्ती आहे आणि ती एकदम रश धावत धावत त्याच्यावर अटॅक करण्यासाठी तो सिंह गेला. द लायन सॉ अँड्रॉकल्स अँड रश टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोरिंग. त्याच्याकडे जाऊन गर्जना करत गेला. बट सडनली स्टॉप इन इट्स ट्रॅक. पण तो गेला आणि त्याच्या जवळ जाऊन अचानक तो थांबला. देन इट मूव स्लोली फॉरवर्ड. नंतर तो सावकाश सावकाश पुढे गेला. ऑल इट्स रेज सीम्स टू हॅव मेल्टेड. तो समोर गेला आणि सगळा त्याचा रेज आहे, त्याचा राग आहे, तो मेल्टेड झाला, तो वितळला, निवळला. तो गेल्यानंतर त्याच्यावर अटॅकच नाही केला. अँड्रॉकल्स सॉ धिस टू. अँड्रॉकल्सने हे बघितलं. इच फ्रेंड रिकॉग्नाइज द अदर्स. दोघांही मित्रांनी एकमेकाला ओळखलं. कारण तो सिंह दुसरा कुठला नसून त्या जंगलामध्ये होता, ज्याला संकटाकाळात त्याच्या पायात काटा रुतला होता, त्यामुळे काढला होता. हे तर दोघं मित्र होते, पण ह्यांना सेपरेटली त्या जंगलामध्ये पकडलं होतं आणि सेपरेटली ठेवण्यात आलं होतं. टू एव्हरीवन्स अमेजमेंट. सगळे बघणारे चकित झाले. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन्स बाउंडेड टुवर्ड्स अँड्रॉकल्स अगेन. द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रॉकल्स अगेन. लायन पुढे गेला, त्या अँड्रॉकल्सकडे गेला. बट व्हॅन इट रीच हिम, पण त्याच्या जवळ गेला, इट बिगॅन टू पुअर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट इट. पण गेल्यानंतर जरा असं प्रेमानं पुरपुरला, त्याच्या शरीराला त्यानं रब केलं, घासलं. अँड्रॉकल्स हग द लायन. अँड्रॉकल्सनं त्या लायनला मिठी मारली, हग केलं. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. अँड्रॉकलनं त्या लायनला मिठी मारली आणि तो रडला आणि त्याला खूप आनंद झाला की आपण सुटलो. कारण दुसरा लायन असला असता तर आपल्याला अटॅक करून आज आपलं आयुष्य झालं असतं. The audience, including the emperor, watched this tender sight in a great wonder. सगळे ऑडियन्स, सगळे लोक असे बघून सगळे आश्चर्यचकित झाले, कारण बाकी कुणालाच माहित नव्हते, ते मित्र होते. People began to cheer Androcles and ask for his release. सगळे गुलाम, त्याचे मित्र, सगळे जे होते ते चीअर्स करत लागले, प्रोत्साहन देऊ लागले अँड्रॉकल्सला आणि अशी मागणी करू लागले की अँड्रॉकल्सला आता सोडून द्या, रिलीज करा. The emperor asked Androcles to explain the lion's strange behavior. त्या सम्राटानं, त्या राजानं अँड्रॉकल्सला विचारलं, बाबा हा सिंह, एक तर सिंह म्हणजे आपल्यावर तो अटॅक करणारा, तो
फेरोसियस होता, भुकेरला होता, पण तो सिंह असा का वागला नाही याचं कारण त्यानं मागितलं त्या सम्राटानं. वेन ही हर्ड द होल स्टोरी द एम्परर वॉज ऑल्सो मूव बाय द ग्रॅटिट्यूड अँड अ फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बिस्ट. आणि सम्राटाने जेव्हा ही सगळी अँड्रॉकसनं ही सगळी स्टोरी सांगितलं, आम्ही जंगलात गेलो आणि म्हणजे त्याला काटा टोचलेला होता, तो जखमी होता, त्याला मी मदत केली आणि आम्ही दोघं मित्र होतो, हे ऐकल्यानंतर शेवटी राजाला सुद्धा त्या सम्राटाला असं ग्रॅटिट्यूड वाटली, कृतज्ञता वाटली त्याच्याबद्दल. आणि या दोघांची मैत्री बघून कळलं की माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये, जंगली जरी पशु असते यांच्यामध्ये किती घट्ट मैत्री असते. ही ऑर्डर दॅट अँड्रॉकस शुड बी सेट फ्री. त्यांना सांगितलं की अँड्रॉकसना सेट फ्री, त्याला मोकळं करा आता. ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव, तो आता यापुढे गुलाम नसणार आहे. वेन द एम्परर आस्क्ड अँड्रॉकस what other reward he would like, Andronicus replied that he did not want anything for himself. ज्यावेळेला अँड्रॉकस सांगितलं की त्याला एक रिवॉर्ड दिला, त्याला अँड्रॉकसला सेट फ्री केले, पण त्याने विचारलं बाबा तुला अजून काय माझ्याकडून रिवॉर्ड पाहिजे, बक्षीस पाहिजे. त्यावेळेला अँड्रॉकसनं सांगितलं, अँड्रॉकस रिप्लायड दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू. पण त्यानं सांगितलं मला जसं तुम्ही मुक्त करताय तसं या लायनला सुद्धा पिंजऱ्यात ठेवू नका, या लायनला सुद्धा सोडून द्या. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि शेवटी त्या राजानं, त्या सम्राटानं, एम्पररनं दोघांनाही, अँड्रॉकसला आणि त्या लायनलाही सेट फ्री केलं. तर बाळांनो, हा लेसन्स असा आहे. या लेसनमधून आपण काय शिकलो, तर कुठल्याही गुलामाला गुलामीची जाणीव करून द्यायची असते. आणि हा गुलामाला गुलामाची जाणीव तुम्ही दिला ना, करून दिला तर तो बंड करतो. आणि शेवटी त्या माणसालाही कुणीही कुणाच्या गुलामीत ठेवलं नाही पाहिजे. आणि शेवटी प्राण्यांना सुद्धा आपण त्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवलं नाही पाहिजे. त्यामुळे आपण सगळे, आपणाला सगळ्यांना, वी हॅव द राईट टू फ्रीडम, आपणाला स्वातंत्र्याचा हक्क आहे आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. हीच या लेसनमधून शिकवणच आहे. बरं, हा लेसन्स आता जो हाफ बघितला होता, हा पार्ट सेकंड बघितला, हा पार्ट तुम्ही परत तो वाचा, त्याचा अभ्यास करा. आणि याच्यावर सुद्धा मी तुम्हाला शब्द आणि पॅसेज देणार आहे, तो तुम्ही सोडवा. थँक्यू.